नमस्कार विद्यार्थी मित्र हो. गेल्या पिरियडमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रीवर काही एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत 8.2 मधले. नाउ टुडे विल डिस्कस अबाउट द प्रॉब्लेम सेट 8 मधला पहिला क्वेश्चन जो काय आहे तो मी आता एक्सप्लेन करू लागलेलो आहे. द क्वेश्चन मी रीड करतोय. द क्वेश्चन इज दॅट चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. म्हणजे तुम्हाला दिलेली जी काय 4 ऑप्शन आहेत त्यापैकी एक करेक्ट ऑप्शन आयडेंटिफाय करायचा आहे. द फर्स्ट एक्झाम्पल इज दॅट विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. या दिलेल्या स्टेटमेंटमध्ये जे काय ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी कोणतं करेक्ट आहे ते पहा. साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा, कॉस थिटा इज इक्वल टू टॅन 90 मायनस थिटा, साइन थिटा इज इक्वल टू टॅन 90 मायनस थिटा अँड टॅन थिटा इज इक्वल टू टॅन 90 मायनस थिटा. तर आपल्याला या व्हॅल्यू फाइंड करता आले पाहिजे त्याच्यामध्ये. यू हॅव स्टडीड दॅट की when we consider the two angles are complement to each other, sum of the measurement of any two angle or more than two angle is equal to 90 degree असेल तर then you can say that these two angles are complement to each other. With the sin theta is equal to cos 90 minus theta, you have studied it. Sin 90 minus theta is cos theta, cos 90 minus theta is sin theta. मग याच्यामध्ये पहिलंच आन्सर येते आपला की cos 90 मायनस थिटाची व्हॅल्यू sin थिटा आहे किंवा sin थिटा इज इक्वल टू cos 90 मायनस थिटा. इथं कॉस थिटाची व्हॅल्यू ॲन्सर ॲक्च्युअल आहे साइन 90 मायनस थिटा, पण दिलेला आहे आपल्याला टॅन 90 मायनस थिटा. इथं साइन थिटा इज इक्वल टू टॅन 90 मायनस थिटा दिलेला आहे, पण साइन थिटाची व्हॅल्यू असते कॉस 90 मायनस थिटा आणि टॅन थिटा इज इक्वल टू असते कॉट 90 मायनस थिटा, पण दिलेलं ॲन्सर आहे टॅन 90 मायनस थिटा. मग यापैकी करेक्शन जे काय पहिलं ॲन्सर आहे करेक्ट ॲन्सर आहे साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा, हे पहिलं ॲन्सर आहे. सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज द व्हॅल्यू ऑफ साइन 90. मी तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे आता की 0, 90, 180, 270 अँड 360 अँगल दिलेले असेल तर साइन थिटाची व्हॅल्यू 0, 1, 0, -1, 0. कॉस थिटाची व्हॅल्यू कॉस 0 असताना कॉस 90 असताना कॉस 0ची व्हॅल्यू असते 1, कॉस 90ची व्हॅल्यू असते 0. मग इथं तर दिले आपला विच ऑफ द फॉलोइंग इज द व्हॅल्यू ऑफ साइन 90. साइन 90ची व्हॅल्यू आहे 1, कारण साइन 0 पासून ते साइन 90 पर्यंत साइनच्या प्रत्येक अँगलची साइन 1 असेल, साइन 2, साइन 3, साइन 4 अशी 0 पासून ते 90 पर्यंत व्हॅल्यू होत जाते 0 to 1. मग इथं साइन 90ची जी काय व्हॅल्यू आहे ती आहे 1. हे आन्सर करेक्ट आहे. फोर्थ आन्सर 2 tan 45 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री मायनस साइन 45 डिग्री. बाय युजिंग द राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण हे एक्झाम्पल सॉल्व करण्याचा प्रयत्न केला गेला. तर हे एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला माहिती आहे की हा जर अँगल 90 डिग्री घेतला, सपोज ट्रायंगल ABC इज द राईट अँगल ट्रायंगल अँड रिमेनिंग अँगल आर दी 45 डिग्री अँड 45 डिग्री 1, 1, √2 हे मी सांगितलेलं आहे अगोदर. आता tan 45ची व्हॅल्यू आपण फाइंड करूया. कॉस 45ची आणि साइन 45ची व्हॅल्यू सेम असते. सुरुवातीला आपण साइन 45 घेऊया. साइन 45 मीन्स शॉर्ट अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस म्हणजे 1/√2 येते. कॉस 45ची घेतली तरी 1/√2 म्हणजे हे दोन्हीही कॅन्सल होतात. कॉस 45 अँड साइन 45 ॲटोमॅटिक कॅन्सल होतात, कारण दोन्हीच्या व्हॅल्यू 1/√2 येते म्हणजे 1/√2 मायनस 1/√2 इट विल गेट 0. मग राहिलं कोण 2 tan 45. मग हेच एक्झाम्पल आपण जर सॉल्व केलं तर 2 tan 45 इज इक्वल टू मी इथं लिहितो 2 मल्टिप्लाइड बाय tan 45ची व्हॅल्यू अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड इज 1 मायनस कॉस 45ची व्हॅल्यू ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनस 1/√2 प्लस इथं प्लस मायनस साइन 45ची व्हॅल्यू साइन मीन्स शॉर्ट अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साईड आहे 1, हायपोटेनस आहे √2. हाफ 1/√2 अँड मायनस 1/√2 गेट कॅन्सल. 2 into 1 is 2. Therefore here correct answer is C. आणि त्याच्यानंतर दिलेलं आहे चौथं एक्झाम्पल दिलं आहे की कॉस 28 डिवाइड बाय साइन 62 इज इक्वल टू हाऊ मेनी 2, -1, 0 अँड 1. मग याच्यामध्ये आपण असं लिहू शकतो की कॉस आत्ताच आपण सांगितलं आहे की साइन थिटा बरोबर कॉस 90 मायनस थिटा आहे. मग तुम्ही हे चेंज करू शकता किंवा डिनॉमिनेटरचं चेंज करू शकता किंवा न्युमरेटरचं. मग मी न्युमरेटरचं चेंज करतो याच्यामध्ये की कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा ही व्हॅल्यू आहे.
मग इथं तर कॉस 28 आहे, त्याच्याऐवजी मी असं लिहू शकतो की कॉस 28 मीन्स कॉस 28च्या ऐवजी मी इथं काय लिहू शकतो की साईनच्या फॉर्ममध्ये सुद्धा एक्सप्रेस करू शकतो. डायरेक्ट कॉस थिटाच्या ऐवजी म्हणजे कॉस 28 ऐवजी मी इथं लिहू शकतो साईन 90 मायनस 28 अँड डिवाइड बाय साईन 62 ॲज इट इज. हे ॲज इट इज राहू दिलं. ठीक आहे, इथं मी वर लिहितो आहे, हेच वर लिहितो इथं. इज इक्वल टू साईन 90 मायनस 28 मीन्स वॉट साईन 62 डिवाइड बाय साईन 62 इज ॲज इट इज डिवाइड बाय साईन 62. साईन 62 गेट कॅन्सल विच इज 1 आणि म्हणून ॲन्सर आहे याच्यामध्ये डी. तर आपल्याला हेही एक्सप्लेन करता येतील. तर विद्यार्थी मित्र, ऑब्जेक्टिव्ह हे करत असताना सुद्धा आपल्याला कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर उत्तर देणं सहज सोपं होतं. म्हणून कन्सेप्ट क्लिअर करणं आवश्यक आहे ट्रिग्नॉमेट्रीच्या. सेकंड क्वेश्चन इज दॅट इन राईट अँगल ट्रायंगल TSU, TS इज इक्वल टू 5, angle S is equal to 90 degree, SU is equal to 12, then find sin T, cos T, tan T. Similarly find sin U, cos U and tan U. In given information in the right angle triangle TSU, angle S is equal to 90 degree, length of the TS is 5 given there and length of the SU is 12. First we determine by using the Pythagoras theorem, first we determine the value of the TU. सोल्युशनमध्ये आपण लिहिणार याच्यामध्ये इन सोल्युशन की इन राईट अँगल ट्रायंगल TSU, इन ट्रायंगल TSU अँगल S इज इक्वल टू 90 डिग्री and then by using the Pythagoras theorem, by using Pythagoras theorem काय सांगताल पायथागोरस थेरममध्ये की TU स्क्वेअर इज इक्वल टू TS स्क्वेअर प्लस SU स्क्वेअर. Put up the value of the TS and SU from given information. TU square is equal to the value of TS is 5 square plus SU is 12 but square. Therefore you can say that TU square is equal to 25 plus 144 and therefore TU square is equal to 169. When we take the sum of these two, 4 plus 5 is 9, 4 plus 2 is 6, taking square root both sides, therefore TU is equal to 13. कारण स्क्वेअर रूट ऑफ 169 इज 13 म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला आता किती मिळालेली आहे 13 मिळालेली आहे. आणि मग बाय युजिंग द ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचा उपयोग करून आता याच्यामध्ये लिहू शकतो व्हॅल्यू. फर्स्ट वी डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ द साइन टी. साइन अँगल टी घ्यायचा आहे आपल्याला, हा अँगल कन्सिडर करायचा आहे. मग या अँगलच्याच रेफरन्समध्ये अपोजिट साईड कोणती आहे, हायपोटेनस साईड कोणती ॲडजसंट साईड कोणती आहे आणि हायपोटेनस कोणती आहे हे आपल्याला डिटरमाइन करता येईल. साइन मीन्स व्हॉट अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. मग अपोजिट साईड इज नथिंग बट द 12 अँड हायपोटेनस इज नथिंग बट द 13. ही व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. देन कॉस टी. Cos means what? Adjacent side upon the hypotenuse. But adjacent side of the angle T is 5. Length of the TS is 5 and hypotenuse is 13. Therefore, cos T is equal to 5 upon 12. तुम्ही लिहू शकता इथं. Opposite side of the angle T is SU and hypotenuse is TU. Adjacent side of the T is TS and divided by hypotenuse लिहू शकता तुम्ही याच्यामध्ये. Then tan T. Tan means what? Tan means opposite side upon adjacent side. Opposite side of the angle T is 12 and adjacent side is 5. Therefore, tan T is equal to 12 divided by 5. Then similarly we can determine the value of sin U. Sin U is equal to, then we consider the acute angle U. हा U consider करा. Related to the U, 5 is the opposite side, 12 is the adjacent side and hypotenuse is 13. But then we determine the value of sin U. Opposite side upon hypotenuse. Opposite side is 5, hypotenuse is 13. Then cos U. Cos means what? Adjacent side upon hypotenuse. Adjacent side of the angle U is 12, hypotenuse is 13. Means
12/13, and last one is tan u. Tan u is equal to, tan means opposite side upon hypotenuse. Opposite side of the angle u is phi and adjacent side is 12. Therefore final is phi/12. तुम्ही इथं लिहू शकता अँगल टीच्या रेफरन्समध्ये अपोजिट साईड आहे एस यू आणि हायपोटेनस आहे टी यू. ॲडजेसंट साईड ऑफ द अँगल टीच्या रेफरन्समध्ये तुम्ही लिहू शकता टी एस डिवाइड बाय टी यू. अपोजिट साईड ऑफ द अँगल टी लिहू शकता तुम्ही एस यू अँड ॲडजेसंट साईड इज टी एस. साईन यूच्या रेफरन्समध्ये एस यू अपॉन टी यू, त्याच्यानंतर टी एस अपॉन टी व्ही, देन एस यू अपॉन टी एस. साईन यूच्या रेफरन्समध्ये हा अँगल यू कन्सिडर करा. अपोजिट साईड आहे टी एस आणि हायपोटेनस आहे टी यू. कॉस यूच्या रेफरन्समध्ये ॲडजेसंट साईड आहे एस यू आणि हायपोटेनस आहे टी यू. आणि लास्टला टॅन मीन्स ऑट अपोजिट अपॉन यूच्या रेफरन्समध्ये दिस इज अपोजिट साईड टी एस आणि ॲडजेसंट साईड एस यू, म्हणजे टी एस अपॉन एस यू. तुम्ही याचा रेफरन्स घेऊनही या व्हॅल्यू फाइंड करू शकता. दिस इज द सेकंड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल इज दॅट इन राईट अँगल ट्रायंगल वाय एक्स झेड अँगल एक्स इज इक्वल टू 90 degree, लेंथ ऑफ एक्स झेड इज इक्वल टू 8 cm, वाय झेड इज 17 cm. फाइंड साइन वाय कॉस वाय टॅन वाय साइन झेड कॉस झेड अँड टेन झेड. म्हणजे दोन्ही ॲक्यूट अँगलच्या रेफरन्समध्ये आपल्याला साइन कॉस टॅनच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. मग इन द ट्रायंगल एक्स वाय झेड किंवा वाय एक्स झेड अँगल एक्स इज इक्वल टू 90 degree, देअरफॉर वाय झेड इज द हायपोटेनस आणि लेंथ ऑफ द एक्स झेड इज इक्वल टू 8. फर्स्ट वी डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ द एक्स वाय. मग इन ट्रायंगल एक्स वाय एक्स झेड सोल्युशनमध्ये आपण लिहू शकतो याच्यामध्ये इन ट्रायंगल वाय एक्स झेड अँगल एक्स इज इक्वल टू 90 degree. Then by using Pythagoras theorem, first we find the value of the xy. By using Pythagoras theorem, काय येईल याच्यामध्ये की xy स्क्वेअर प्लस xz स्क्वेअर इज इक्वल टू yz स्क्वेअर. Put up the value of xy to determine the value of the xy. xy square plus xz square is 8 square is equal to 17 square. Therefore, xy square is equal to 17 square minus 8 square. तुम्ही असंही करू शकता याच्यामध्ये. Therefore, xy square is equal to, by using the formula a square minus b square means what 17 plus 18 फर्स्ट ब्रॅकेट आणि मग सेकंड ब्रॅकेटमध्ये काय लिहा 17 minus 8. It will get, therefore xy square is equal to 17 plus 8 is nothing but the 25 multiplied by 17 minus 8 is nothing but the 9 and therefore xy square is equal to, तुम्ही दुसऱ्या मेथडने करू शकता 17 स्क्वेअर मायनस 8 स्क्वेअर मांडून फाइंड करू शकता तुम्ही. मी या मेथडने केलेला आहे. 17 अधिक 8 जे आहे 25 आणि 17 वजा 8 म्हणजे किती आहे 9 आहे आणि मग 25 9 सव्वा 200 225 and we know that 225 is the square of the 15. 15 येतो का स्क्वेअर याच्यामध्ये पहा याच्यामध्ये काय येईल ते आपल्याला फाइंड करायचे एक्स वाय अँड देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड इट विल गेट एक्स वाय इज इक्वल टू 15. तर आपण हे लिहू शकतो एक्स वाय 225चं स्क्वेअर रूट काय येईल 15 येईल आणि म्हणून एक्स वायची लेंथ जे काय येईल ते येईल 15. अँड देन वी कन्सिडर द ॲक्यूट अँगल. मग पहिला ॲक्यूट अँगल आपल्याला फाइंड कोणतं करायचं आहे साइन वाय कॉस वाय. वाय ॲक्यूट अँगल कन्सिडर करा. दिस इज द अँगल वाय आणि मग रिलेटेड टू द वाय साइन वाय इज इक्वल टू, साइन मीन्स शॉर्ट, या वाय अँगलची अपोजिट साईडची लेंथ आहे 8 आणि हायपोटेनस आहे 17 म्हणून याचा आन्सर येईल 8/17. किंवा तुम्हाला असं लिहायचं नसेल तर सुरुवातीला काय करा अपोजिट साईड ऑफ द वाय इज एक्स झेड डिवाइड बाय हायपोटेनस इज वाय झेड बट लेंथ ऑफ एक्स झेड इज 8 डिवाइड बाय 17.
हे सगळं चाललेलं आहे अँगल वायच्या रेफरन्समध्ये. देन कॉस वाय, कॉस मीन्स व्हॉट, ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनस, हायपोटेनस तर फिक्स आहे. मग ॲडजेसंट साईड ऑफ द अँगल वाय इज एक्स वाय अँड हायपोटेनस इज वाय झेड. म्हणून मी इथं लिहिणार एक्स वाय डिवाइड बाय वाय झेड इज इक्वल टू द लेंथ ऑफ द एक्स वाय इज 15 डिवाइड बाय 70. देन tan y, tan means what, opposite side upon adjacent side. Opposite side of the angle y is xz, adjacent side is xy. Means what, xz upon xy, but the length of the xz is 8 and xy is 15. Therefore, the value of the tan y is equal to 8 upon 15. Then we consider the acute angle z. Related to the acute angle z, sin z इज इक्वल टू, आता झेड अँगलचा विचार करा हा. मग याच्या अपोजिट साईड असलेली लेंथ आहे, साईड आहे एक्स वाय, ॲडजेसंट आहे एक्स झेड आणि हायपोटेनस आहे वाय झेड. मग साइन झेड मीन्स व्हॉट, अँगल झेडची अपोजिट साईड आहे एक्स वाय डिवाइड बाय वाय झेड. द व्हॅल्यू ऑफ द एक्स वाय इज आहे 15 अँड वाय झेड आहे 17. म्हणून व्हॅल्यू ऑफ साइन झेड इज इक्वल टू 15 डिवाइड बाय 17. देन कॉस झेड इज इक्वल टू, कॉस मीन्स व्हॉट, ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनस. ॲडजेसंट साईड ऑफ द अँगल झेड इज एक्स झेड और हायपोटेनस इज वाय झेड. मीन्स एक्स झेड अपॉन वाय झेड, बट द लेंथ ऑफ द एक्स झेड इज 8 and hypotenuse is 17. Therefore, cos z is equal to 8 upon 17. Then last is the tan z. Tan means what? Opposite side of the angle z is xy and adjacent is xz. Means xy divided by xz is equal to 15 divided by 8 is the value of the tan z. म्हणजे आपल्याला हे 3 फॉर्म्युले पार्ट पाहिजेत, कॉस, साइन, कॉस, टॅन. तर त्याच्यामध्ये दिलेला जो अँगल आपण कन्सिडर करणार आहोत त्याची अपोजिट साईड कोणती आणि त्याची ॲडजेसंट साईड कोणती हे माहीत असणं आवश्यक आहे. कारण अपोजिट साईड आणि ॲडजेसंट साईड हे अँगलनुसार चेंज होतात. सुरुवातीला आपण वाय अँगल कन्सिडर केला तर वायची अपोजिट साईड आहे एक्स झेड आणि ॲडजेसंट आहे एक्स वाय. पण जर आपण अँगल झेड कन्सिडर केला तर एक्स वाय होती अपोजिट साईड आणि एक्स झेड होती ॲडजेसंट साईड. म्हणजे दिलेल्या अँगलनुसार जर आपण ॲडजेसंट साईड आणि अपोजिट साईड चेंज केले, त्याच्यानुसार जर बदललो तर आपण, आणि साइन, कॉस, टॅन याचे जर फॉर्म्युले आपल्याला पाठ असेल तर इझिली यू कॅन सॉल्व दीज एक्झाम्पल्स. फोर्थ क्वेश्चन इज दॅट इन राईट अँगल ट्रायंगल LMN, इफ अँगल N इज इक्वल टू थीटा, अँगल M इज इक्वल टू 90, कॉस थीटा इज इक्वल टू, इथं थीटा राहिलेला आहे की कॉस थीटा इज इक्वल टू 24/25, find sin theta and tan theta. Similarly, find sin square theta and cos square theta. या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे आहेत. आपण हे 2 प्रकारे सॉल्व करू शकतो. एकदा ट्रायंगलचा उपयोग करून करू शकतो किंवा ट्रिग्नोमेट्रिक रेशियोचा उपयोग करून ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचा उपयोग करून करू शकतो आपण. कॉस थीटा सोल्युशनमध्ये आपण लिहिणार की ॲक्च्युअल कॉस थीटा मीन्स व्हॉट, कॉस थीटा मीन्स adjacent, the opposite side of the theta is LM, adjacent side is MN and hypotenuse is LN. मग त्यानुसार आपण सॉल्व करूया सुरुवातीला की cos theta is equal to, cos थीटाची व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला 24/25, बट अकॉर्डिंग टू द ट्रायंगल काय लिहिणार आपण LM डिवाइड बाय MN. मग दिस इज इक्वल टू, पण दिलेलं आहे इन्फॉर्मेशनमध्ये 24 डिवाइड बाय 25 असं दिलेलं आहे इन्फॉर्मेशनमध्ये. देअरफॉर यू कॅन टेक दॅट द कॉमन मल्टिपल बिटवीन द लेंथ ऑफ दिस साइड्स इज कन्सिडर ॲज ए. मग देअरफॉर यू कॅन से दॅट LM इज इक्वल टू 24A अँड MN इज इक्वल टू 25A. जर आपण LMची व्हॅल्यू 24A मानली, MNची 25A मानली तर A गेट कॅन्सल होईल आणि आन्सर हे येईल. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये LMची जी काय लेंथ आहे ती लेंथ आपण घेणार 24A आणि MNची घेणार 25A. यानुसार कॉस थीटा आपल्याला फाइंड करायचा आहे. कॉस मीन्स व्हॉट, ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनस. तर इथं चुकलेलं आहे, इथं लिहावं लागेल आपल्याला LM लिहावं लागेल.
आणि इथं एल एमची जी काय लेंथ येईल ना ती एल एम डिवाइड बाय एल एन आणि इथं एल एनची जी काय लेंथ येईल 25A. बट 25A लेंथ जी काय आहे ती आहे हायपोटेनसची. मग आपण याच्यामध्ये फाइंड करू शकतो बाय युजिंग पायथागोरस थेरम. राईट अँगल ट्रायंगल दिलं आहे म्हणजे बाय युजिंग पायथागोरस थेरमनुसार काय लिहू शकतो आपण की एल एम स्क्वेअर प्लस एम एन स्क्वेअर इज इक्वल टू एल एन स्क्वेअर. पुट अप द व्हॅल्यू ऑफ एल एम. The value of Lm is 24A bracket square plus Mn square is equal to 25A bracket square. Therefore, Mn square is equal to 25A bracket square minus 24A bracket square. By using A square minus B square हेही आपण लिहू शकतो. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहिलं तर इथं येईल 25A प्लस 24A सेकंड ब्रॅकेट 25A मायनस 24A म्हणजे 49A स्क्वेअर येईल. आणि मग 49A स्क्वेअर आलं की स्क्वेअर रूट घेतलं की एम एन इज इक्वल टू काय येईल याच्यामध्ये 7 येईल. किंवा आपण असं लिहू शकतो की एम एन स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ द 25 इज 625A स्क्वेअर मायनस 576A स्क्वेअर. And therefore you can say that mn square is equal to 49A square. ही mn ची व्हॅल्यू झाली. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड जर घेतलं आपण तर mn इज इक्वल टू 7A आणि म्हणून इथं व्हॅल्यू जी काय येईल ती 7A येईल. आणि मग देन वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ द साइन थीटा. साइन मीन्स शॉर्ट. साइन थीटा मीन्स शॉर्ट रिलेटेड टू द थीटा अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड आहे एल एम आणि डिवाइड बाय हायपोटेनस आहे एल एन इज इक्वल टू 24A डिवाइड बाय 25A. ए गेट कॅन्सल अँड देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ द साइन थीटा इज इक्वल टू 24 डिवाइड बाय 25. सेकंड इज tan theta. Tan theta is equal to, tan means opposite side upon adjacent side. Opposite side of the angle theta is LM and adjacent side is MN. Therefore 24A divided by 7A, AE get cancel. The answer is 24 divided by 7. And last is sin square theta. आपण sin theta ची व्हॅल्यू काढलेली इथं की sin square theta is equal to, sin theta ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 24 डिवाइड बाय 25 आणि याचा आहे स्क्वेअर. देअरफॉर द स्क्वेअर ऑफ द 24 इज 576 डिवाइड बाय 625. देन वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ द कॉस स्क्वेअर थीटा. कॉस थीटाची व्हॅल्यू फाइंड करून घ्या. कॉस थीटा किंवा बाय युजिंग द पायथागोरस थेरमनुसार आपण बाय युजिंग द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू आपण त्यानेही व्हॅल्यू फाइंड करू शकतो. मग बाय युजिंग ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन बाय युजिंग ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन काय ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन की साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 हे दिलेलं आहे आपल्याला. आणि मग व्हॅल्यू ज्याची दिलेली आहे साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 576 आपला सेकंडमध्ये कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काढायची. 576 ही सायन्स स्क्वेअरची व्हॅल्यू आत्ताच आलेली आहे डिवाइड बाय 625 प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. हेच मी इथे लिहितो असं की कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस 576 divided by 625 and therefore cos square theta is equal to 625 minus 576 divided by 625 and therefore cos square theta is equal to 49 divided by 625 and this is the final answer. तर हे आपल्याला लिहिता येईल याच्यामध्ये.
एक्झाम्पल ऑफ द प्रॉब्लेम सेट 8.2 मध्ये फिल इन द ब्लँक्स sin 20 इज इक्वल टू tan 30 डिग्री मल्टिप्लाइड बाय tan डॅश डॅश अँगल डिग्री इज इक्वल टू 1 cos 40 डिग्री इज इक्वल टू sin डॅश डॅश. याच्या अगोदर आपण पाहिले की sin 20 sin थीटा इज इक्वल टू cos 90 मायनस थीटा, cos थीटा इज इक्वल टू sin 90 मायनस थीटा हे आपण लिहिलेलं आहे. पहिले एक्झाम्पल काय दिले आपल्याला, इथं कॉसची व्हॅल्यू दिलेली आहे की कॉस अँगल कोणता घ्यावा लागेल, इथं अपूर्ण राहिलेलं आहे ह्याचं की कॉस अँगल विच अँगल इज इक्वल टू sin 20. पण याच्यापूर्वी आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे की sin थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा किंवा कॉस 90 मायनस थीटा इज इक्वल टू sin थीटा. मग हे याच्याप्रमाणेच आहे की sin थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. पण थीटाची व्हॅल्यू याच्यामध्ये 20 दिलेली आहे आपल्याला. मग मी असं लिहितो याच्यामध्ये ॲट द प्लेस ऑफ द थीटा यू कॅन टेक द sin 20 इज इक्वल टू कॉस 90 मायनस 20 आणि मग देअरफॉर यू कॅन से दॅट sin 20 इज इक्वल टू कॉस 90 मायनस 20 इज नथिंग बट द कॉस 70 डिग्री. म्हणजे sin 20 डिग्री ही जी व्हॅल्यू आहे ही कॉसच्या 70 डिग्री बरोबर असते. इथं 70 डिग्री आपण लिहू शकतो. द नेक्स्ट वन इज द tan 30 इंटू tan डॅश डॅश इज इक्वल टू 1. यू हॅव स्टडीड दॅट की tan थीटा ए मल्टिप्लाइड बाय कॉट थीटा इज इक्वल टू 1 हे आपण लिहिलेलं आहे. आपण असं लिहू शकतो तोच अँगल आणि त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल जर यांचा प्रॉडक्ट घेतला, समजा मी या ठिकाणी tan थीटा लिहिलेला आहे तर tan थीटाचा कॉम्प्लिमेंटरी अँगल असेल 90 मायनस थीटा. मग जर मी समजा tan 90 मायनस थीटा यांचा जर प्रॉडक्ट घेतला tan थीटा अँड tan 90 मायनस थीटा याची व्हॅल्यू 1 असते किंवा sin थीटा इंटू sin 90 मायनस थीटा याची व्हॅल्यू 1 असते, cos थीटा इंटू cos 90 मायनस थीटा याचीसुद्धा व्हॅल्यू 1 असते. याची व्हॅल्यू 1 असते असं येणार नाही. काय सांगितलं मी की sin थीटा इथं दिलं आपलं tan थीटा, ते विसरून जा, ठीक आहे. tan थीटा आणि tan डॅश डॅश इज इक्वल टू 1. इथं tan आणि त्याचा जो काय रेसिप्रोकल आहे, टॅनचा रेसिप्रोकल आहे, आपण याचाही स्टडी केलेला आहे की टॅनचा रेसिप्रोकल आहे कॉट आणि मग tan थीटा आणि कॉट थीटा यांचा प्रॉडक्ट येतो 1. मग मी इथं असं लिहितो की tan थीटा मल्टिप्लाइड बाय कॉट थीटा इज इक्वल टू 1. पण आपल्या गिव्हन इन्फॉर्मेशनमध्ये काय दिलं आहे की tan थीटा दिलेला आहे मल्टिप्लाइड बाय कॉट दिलेलं नाही, tan दिलेला आहे. पण कॉट हा टॅनच्या फॉर्ममध्ये लिहायचा असेल तर आपण इथं काय लिहितो याच्यामध्ये की tan 90 मायनस थीटा हे कोणाच्या ऐवजी लिहू शकतो आपण, कॉटच्या ऐवजी लिहू शकतो. म्हणजे tan थीटा इंटू tan 90 मायनस थीटा याचा प्रॉडक्टसुद्धा काय येईल 1 येईल. हेच आपण लिहू शकतो की tan थीटा मल्टिप्लाइड बाय tan पाहिजे आपल्याला. इथं 30 लिहिलं आहे आपण, थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे 30, tan 30 मल्टिप्लाइड बाय tan 90 मायनस 30 इज इक्वल टू 1 आणि मग यानुसार येईल की tan 30 मल्टिप्लाइड बाय tan 90 मायनस 30 इज 60 म्हणजे 60 इज इक्वल टू 1 येईल. म्हणजे तुम्हाला इथं लिहावं लागेल 60 डिग्री लिहावं लागेल. tan 30 आणि tan 60चा जर आपण प्रॉडक्ट घेतला तर त्याची व्हॅल्यू 1 येते. तुम्ही ट्रायंगल काढून हे चेक करू शकता. अँड लास्ट वन इज cos 40 डिग्री इज इक्वल टू साईन. मी आत्ता सांगितलेलं आहे की sin थीटा इज इक्वल टू cos 90 मायनस थीटा आणि cos 90 मायनस थीटा इज इक्वल टू काय आहे, sin थीटा आहे. मग इथं मी असं लिहू शकतो बट वी नो दॅट cos थीटा इज इक्वल टू sin 90 मायनस थीटा. पण थीटाची व्हॅल्यू ॲक्च्युअल दिलेली आपल्याला 40 डिग्री. म्हणजेच काय लिहिता येईल याच्यामध्ये cos 40 इज इक्वल टू sin 90 मायनस 40 and therefore cos 40 is equal to sin 50 डिग्री. आणि म्हणून आपण इथं काय लिहिणार, साईनच्या जागी जे काय लिहायचं आहे आपल्याला ते लिहायचं आहे 50 डिग्री लिहायचं आहे. इथं 50 डिग्री म्हणजे हेही एक्झाम्पल आपल्याला याप्रमाणे सॉल्व करता येईल.
विद्यार्थी मित्र हो, आपला फॉर्म्युले पाठ पाहिजे. साईन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट. साईनचा रेसिप्रोकल आहे कोसेक, कॉसचा रेसिप्रोकल आहे सेक, टॅनचा रेसिप्रोकल आहे कॉट. हे माहीत पाहिजे. आणि ॲक्यूट अँगलशी रिलेटेड असलेले रिलेशनही माहीत पाहिजेत की साईन 90 मायनस थिटा इज कॉस थिटा, कॉस 90 मायनस थिटा इज साईन थिटा, टॅन 90 मायनस थिटा इज कॉट थिटा आणि कॉट 90 मायनस थिटा इज टॅन थिटा, कोसेक 90 मायनस थिटा इज सेक थिटा आणि सेक 90 मायनस थिटा इज कोसेक थिटा. हे जर आपल्याला फॉर्म्युले पाठ असतील तर आपल्याला 9वीचं ट्रिग्नॉमेट्री काहीही करणार नाही. आणि प्लस लास्टचा एक फॉर्म्युला की सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे फॉर्म्युले पाठ असणं आवश्यक आहे. टुडे